आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। तत्वोपदेश करून अनेक वर्षापर्यंत माझे परिपालन केलेले अन्नदाते ज्ञानदाते असलेले माझ्या गुरूंच्या चरणी भक्तिश्रद्धापूर्वक नमस्कार समर्पण करता व्यासवाणी या एका गुरूंच्या चरणी नमस्कार करता एक दोन गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो. श्रीमद भागवत फार कठीण असलेला ग्रंथ आहे. ह्या एका भागवताच्या एकेका श्लोकाचा व्याख्यान करणं फार कठीण असलेलं कार्य आहे. विद्यावतां भागवते परीक्षा अशा प्रकारे म्हणतात. त्या कारणाने एखादा व्यक्ती विद्वान आहे अशा प्रकारे म्हणायचं असेल तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीच्या तोंडी भागवताचं विवेचन ऐकावं आणि त्या विवेचनाच्या द्वारे त्या व्यक्तीचं पांडित्य काय आहे ह्याच्याबद्दल आपण परिगणना करावी अशा प्रकारे सांगतात. तत्रापि भागवतामध्ये अत्यंत मुख्य असलेले भाग म्हणजे तृतीय स्कंध, एकादश स्कंध असे आहेत. यापैकी सध्या तृतीय स्कंदामध्ये असलेले श्री कपिल नामक परमात्म्याने केलेला जो कपिलोपदेश आहे त्या एका उपदेशाचे काही भाग मात्र अथवा त्याच्याबद्दल अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आहे गुरूंच्या अनुग्रहाने. विद्यावतां भागवते परीक्षा म्हणतात. आमच्यासारखे भागवताचा अनुवाद करण्यासाठी आमची योग्यता पण नाही. केवळ देवतासारखे महा लोक, माझे गुरूंसारखे महा विद्वान पूज्य असलेले लोकच ह्याचा अनुवाद करू शकतात. ह्याच्याबद्दल यथार्थ रीतीने काही गोष्टी सांगू शकतात. आमच्यासारख्या अल्पमतीने हे सांगणं फार हास्यास्पद होऊ शकतं आहे. तरीसुद्धा केवळ त्या भगवंताच्या प्रीत्यर्थ एक दोन गोष्टीचा अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आहे. टीकाचार्यसुद्धा एक छोटंसं उदाहरण देतात. तुलसी फुलं इत्यादी अनेक प्रकारचे द्रव्य घेऊन आपण भगवंताची पूजा जर केली तर त्याच्याद्वारे देव संतुष्ट होतो. ह्याचा अर्थ आपण दुर्वांकुरांचं समर्पण केलं तर होत नाही असं नाही. महा व्यक्तीने केलेल्या भागवताच्या अनुवादाने देव संतुष्ट होत नाही असं नाही. पण आमच्यासारख्या अल्प बालकांनी केलेला जो प्रयत्न आहे तो सुद्धा त्या भगवंताच्या प्रीत्यर्थ होऊ शकतो. अशा प्रकारे अनुसंधान करता त्या भगवंताच्या प्रीत्यर्थ एक दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. श्रीमद भागवतामध्ये कपिल नामक परमात्म्याने सांगितलेला जो उपदेश आहे कपिलोपदेश अथवा कपिलगीता अशा प्रकारे सांगितलं गेलं आहे. कपिलोपदेश अथवा कपिलगीता म्हणजे ह्या एका मार्गाने जो व्यक्ती अनुसरण करतो सर्व काही प्राप्त झाल्यासारखं. कपिलगीतामध्ये हे नाही असं नाही, इतके सगळे विषय आहेत. एखादा सांसारिक असलेल्या व्यक्तीचा जीवन कसा असतो, कशा रीतीने आपण आपली साधना करून घ्यायला पाहिजे आहे, अथवा मन आपण भगवंताच्या चरणी ठेवण्यासाठी काय काय करायला पाहिजे, कशापासून हे सगळं काही साध्य होतं आहे, ह्याच्यासाठी अपेक्षित असलेले जे कोणते पण गोष्टी आहेत, विषय आहेत, हे सर्व काही
ह्या कपिलगीतेमध्ये कपिल नामक परमात्म्याने उपदेश केला आहे. कपिल नामक परमात्मा आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे. आजकाल कितीतरी लोकांना पुत्र संतान नाही, अथवा ज्या व्यक्तींना संतान आहे, संतती आहे, अशा प्रकारच्या व्यक्तींना संतती असूनही नसल्यासारखे, म्हणजे दुष्ट संतती त्यांना प्राप्त होत आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. तर त्याच्या मागचं कारण एकच की कोणत्याही व्यक्तीने पुण्य केलेलं नाही, कोणत्याही व्यक्तीनं पुण्य नाही. भागवतामध्ये आपण पाहतो की कर्दम प्रजापतीने 10,000 वर्षापर्यंत भगवंताच्या प्रीत्यर्थ तपस्या केली होती. तपस्या करून त्याने त्यानंतर पुत्रप्राप्ती केली. तर विचार करा, 10,000 वर्ष तपस्या केल्यानंतर, भगवंताच्या प्रीत्यर्थ तपस्या केल्यानंतर प्राप्त झालेला पुत्र म्हणजे श्री कपिलरूपी असलेला विष्णू भगवान. ह्याच्या मागे एक संदेश आहे. उत्तम असलेली संतती पुण्यापासून प्राप्त होत असते, दुष्ट संतती आपलेच दुष्ट कर्मांपासून प्राप्त होत असते. या कारणाने पुण्यापासून जे प्राप्त होतं, हे काय त्या पुण्याचा परिणाम आहे, प्रभाव आहे, हे दाखवण्याकरिता परमात्म्याच्या चरित्राद्वारे आपण सूचना घेऊ शकतो. एवढंच नसता, त्या कपिल नामक परमात्म्याने स्वतःच्या मातेला उपदेश केला आहे. भगवंतांनी अवतार करतो अशा प्रकारे आश्वासन केल्यानंतर अनेक वर्षापर्यंत तप करत आहेत कर्दम प्रजापती. तप करत असताना तिथे मनु शतरूपा आणि त्याची पुत्री दुहिता देवहूती ह्याला घेऊन येऊन येऊन तिला देऊन लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. तर बरा आहे अशा प्रकारे सांगून त्यांनी लग्न करून दिलं आहे. लग्न झाल्यानंतर बर्हिष्मती अशा प्रकारच्या एका पట్టणामध्ये अनेक महिन्यांपर्यंत भगवंताचे चिंतन, नामस्मरण हे सगळं काही केलं आहे. केल्यानंतर पुढे स्वतःच्या स्थानावर मनु शतरूपा हे सर्वजण निघून गेले आहेत. आता स्वतःच्या स्थानावर परत एकदा कर्दम प्रजापती पण आले आहेत. आल्यानंतर त्यांचं काय काम आहे? आजकालच्या लोकांना तर भरपूर कामं असतात. फोन आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. याच्याद्वारे समग्र जगाचे व्यापार पाहण्यासाठी अनेक लोकांना समय असतंय. पण त्यावेळेसच्या लोकांना काही पण कार्य नव्हतं. त्यावेळेसच्या लोकांना फक्त भगवंताचं चिंतन करणं, तपस्या करणं ह्याच्यासाठीच तर जन्म दिलेला आहे. या कारणाने त्या भगवंताचं चिंतन करणं हे एकच आपलं समग्र जीवनाचं एकमेव उद्देश अशा प्रकारे विचार करून सदा कालामध्ये भगवंताचं ध्यान करत होते. अनेक वर्षापर्यंत ध्यान करत असताना कर्दम प्रजापतींना त्यांची पत्नी देवहूतीने एकही दिवस त्यांना एकही प्रश्न विचारला नाही की कशासाठी माझ्याबरोबर लग्न करून घ्यायचं होतं. तपस्या जर करायची असती तर एकटं बसलं असं झालं असतं ना. माझ्यासारख्याला लग्न करून घ्यायची काय गरज आहे? अशा प्रकारे प्रश्न विचारू शकले असते. कधी पण त्यांनी प्रश्न विचारला नाही. हे स्त्रियांचा स्वभाव कशा प्रकारे असावा अशा प्रकारचा एक संदेश भागवताचार्य आपल्याला देत आहेत. भागवतामधला ह्या एका घटनेपासून, ह्या एका निमित्ताने आपल्याला सूचना प्राप्त होत आहे की, आणि एवढंच नसता, महाभारत तात्पर्य निर्णयामध्ये सुद्धा धर्मराजाच्या प्रसंगामध्ये धर्मराज आणि द्रौपदी ह्या दोघांमध्ये संवाद होतो. संवाद होत असताना
निमित्त काय होतं की 14 वर्षानंतर परत एकदा धर्मराज मृदू स्वभाव आहे अशा याच्यामध्ये 14 वर्षापर्यंत वनवासाला पाहिल्यानंतर अजून पण त्याचं मन विरघळून राज्य घेऊन काय करायचं आहे, सोडून टाका. अशा प्रकारे सगळं काही सोडण्या एवढं विरक्त होऊन जाईल ते व्हायला नको. त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे आहे. 14 वर्षानंतर 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास झाल्यानंतर जो 14व्या वर्षी युद्ध व्हायचं आहे ह्याची पूर्वपीठिकाच्या रूपामध्ये त्यांनी एक अनेक प्रकारची गोष्टी त्याच्याबरोबर बोलले आहे. बोलल्या वेळेस धर्मराजाला सुद्धा द्रौपदीने सांगितलेल्या युक्तीवर प्रतियुक्तीचा चालन करायला झाला नाही. ह्या एका कारणाने धर्मराज रागाला येतो. युधिष्ठिर रागाला येऊन म्हणतो, माझ्यावर उलटं बोलतेस तू, माझ्यावर उलटं बोलतेस, स्त्री असून अशा प्रकारे बोलतो. पण सांगण्याचा अभिप्राय एवढंच होता की त्यावेळेस मध्वाचार्यांनी एक गोष्ट सांगितलं आहे, वाचालता नातितराम हि शोभते स्त्रीणाम अतःप्राह वृकोदरस्थम. द्रौपदीला एवढे सगळे गोष्टी बोलल्यानंतर सुद्धा पुढे द्रौपदी बोलू शकली असते, तिच्याजवळ प्रबळ असलेले युक्ती होते, तरी सुद्धा ती बोलले नाही. कशासाठी? म्हणजे ह्याच्या मागचं कारण एकच आहे एवढंच की वाचालता, बडबड करणं हे स्त्रींना शोभत नसते. स्त्रीने जास्त बोलायचं नसतंय. जे स्त्री जास्त बोलतात ते त्यांचा स्वभाव चांगला आहे अशा प्रकारे पूर्वकाळीचे लोक मानत नव्हते. ह्या कारणाने वाचालता नातितराम हि शोभते, ह्या कारणाने भीमसेनाने परत तिथे पुढे येऊन बोलावं लागलं. अशा प्रकारे आपण त्या प्रसंगामध्ये ऐकतो. ह्याच प्रकारे कर्दम प्रजापती तप करत असताना देवहूती म्हणू शकले असते की जर तुम्हाला तपस्याच करायची असली असते तर माझ्याबरोबर लग्न कशाला केलं तुम्ही, अशा प्रकारे विचारायला पाहिजे होतं. विचारलं नाही. कशासाठी? तर तो धर्म नाही. पतिव्रता असलेल्या व्यक्तीचा धर्म हे आहे की पती जे कोणते पण कार्य करतो त्या ह्याच्यासाठी अनुकूल असायला पाहिजे, पण प्रतिकूल नसावे. ह्या एका कारणाने त्या द्रौपदीने आणि त्या देवहूतीने कसल्याही प्रकारची प्रतिविधी केली नाही, प्रतिकार दाखवला नाही. केवळ भगवंत त्याची सेवा करत गेले, केवळ पतीची सेवा करत गेली. इतकी सेवा केली, अनेक वर्षापर्यंत त्याने सेवा केली. सेवा करत असताना सहजपणे एकदा डोळे उघडून त्या देवहूतीकडे कर्दम प्रजापतीने पाहिलं आहे. पाहिलं तर त्यावेळेस काय झालं, तिच्या अंगामध्ये असलेले चर्म मांस जे काही पण होतं ते पूर्णपणे निघून गेलं होतं. काही पण अंगात राहिलं नाही. अशा रीतीने त्याने मनसा वाचा सेवा केली. तर ह्या सेवेपासून संतुष्ट झाल्यानंतर त्यावेळेस त्या कर्दम प्रजापतींनी म्हणलं, चला आता मी तुम्हाला जे कोणते पण प्रकारचे जगाचे भोग आहेत ते सर्व काही तुला देतो. एक दिव्य सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये स्नान करायला तिला सांगितलं. बघितलं तर अंगामध्ये काहीच नाही आहे, फक्त हाडाचे सापळे आहेत. इतकं अंग जीर्ण होऊन गेलं आहे पतीची सेवा करत. आजकालचे लोक जर कोणी असले असते ना, जावा करा तपस्या तुम्ही, मी जाते म्हणून सोडून निघून गेले असते. त्यावेळेसचा काळ तसा नव्हता. आणि देवहूतीला ही एक गोष्ट माहीत होती की हे ऋषी आहेत, प्रजापती आहेत, यांनी ज्यांच्या समोर मी केलेली जे तपस्या आहे
पूर्णपणे फलकारी होणारच आहे, पूर्णपणे ही फलकारी होणारच आहे, अशा प्रकारे विचार करून तपस्येसाठी त्यांना बसायला दिलं. कसं असतंय, ऋषींचा आणि गुरूंचा सेवा करण्याचा परिणाम कसा असतो ह्याच्याबद्दल आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. आपल्याला वाटतंय की काय किती सेवा करून घेतात हे लोक आमच्याकडनं, किती आपल्याला कष्ट करावं लागतं यांची सेवा करण्यासाठी. अगोदरच्या काळामध्ये तसंच असायचं. गुरूंची सेवा करायचे शिष्य किती हजारो वर्षापर्यंत सेवा करायचे. हजारो वर्षापर्यंत सेवा केल्यानंतर एका दिवशी गुरु त्याला बोलवायचं आणि बोलवून त्याला फक्त त्याच्या डोक्यावर हात ठेवून टाकायचा, अनुग्रह करून त्याला पाठवून द्यायचं. जा, तुला सगळं विद्या प्राप्त झाले आहेत अशा प्रकारे सांगून एक अक्षर त्याला उपदेश करून सोडून टाकायचं. ह्या प्रकारचं सामर्थ्य पूर्वकाळीच्या ऋषींमध्ये, मुनींमध्ये, ह्या सर्वांमध्ये आपण पाहू शकतो. ह्या कारणाने ह्याच एका निमित्ताने कोणीही त्यावेळेस पूर्वकाळामध्ये कुणाला प्रश्न करायचा नाही की कशासाठी एवढे काम आमच्यापासून तुम्ही करून घेत आहेत. तर ते काय म्हणतात, पेशन्स टेस्टिंग म्हणतात. योग्यता, त्या व्यक्तीमध्ये किती निष्ठा आहे. आता एखादा अयोग्य असलेला व्यक्ती जर आला असता, त्याला जर खरोखरच तत्वज्ञान पाहिजे असेल तर करू देत सेवा. खरंच जर त्याला त्या तत्वज्ञानाची पिपासा असेल तर अवश्य हजारो वर्षापर्यंत तो सेवा करेल. आणि एका क्षणामध्ये गुरुनं किती वेळ लागणार आहे? एक क्षणामध्ये जस्ट त्याच्या डोक्यावर हात ठेवून अनुग्रह केलं की दुसऱ्या क्षणामध्ये त्याला सगळ्या प्रकारची विद्या येणार. अशा प्रकारे अनुग्रह करणे एवढे त्यांची शक्ती होती. काय त्यांच्या तपस्येमध्ये कमी नव्हती. तरी सुद्धा शिष्यांच्या हाती अनेक प्रकारचे सेवा ग्रहण करून त्यानंतर त्यांना अनुग्रह हे त्या गुरूंचं कारणाने अशा रीतीने आपण इतिहासामध्ये पाहतो. कर्दम प्रजापतीचे जे सामर्थ्य आहे, त्यांची शक्ती आहे, तपस्या आहे, हे काय करू शकते ह्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती त्या देवहूतीला होती. ह्या कारणाने त्यांनी काय केलं, काहीच विचारायला गेले नाही. एकही दिवस मनसा वाचा देहतः, एकही दिवस काही पण त्यांनी सेवा करण्याच्या विषयामध्ये लोप केला नाही. ह्याचा परिणाम वशात काय त्या कर्दम प्रजापतींनी त्यांना दिलं, म्हणजे दिव्य असलेला देह प्राप्त झाला. एकच देहाला 9 प्रकारे विभाग करून वाहनामध्ये बसले. अशा प्रकारचे वाहनं, दिव्य असलेले वाहनं की बघा, विचार करू शकत नाही आपण. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सौकर्य आहेत. इतका मोठा महल, बसलं की ते जिथे पाहिजे तिथं जाऊ शकतो अशा प्रकारचे वाहन आहेत. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे अनुकूलता आहेत. ह्या प्रकारे अनुकूलता प्राप्त करून त्याच्याद्वारे सर्वत्र संचार केला आहे. विचार करा, तपस्या म्हणजे काय असते, तप म्हणजे काय असते. ही असते तपोनिष्ठता. तप केलं तर काय प्राप्त होतंय हे तप केलेल्या माणसालाच माहीत असते. विद्वानेव विजानाति बंध्या विजानाति गुरुवीं प्रसव वेदना म्हणतात. विद्वान असलेला व्यक्ती अथवा तप करणारा व्यक्ती असू देत, त्याच्यापासून काय परिश्रम केलं तर मिळतंय हे फक्त तपस्वी असलेल्या व्यक्तीला कळतं, दुसरं कोणाला कळत नाही. त्याच्यासाठी एक उदाहरण आपण पाहायचं असेल तर कर्दम प्रजापतीच्या रूपामध्ये आपण त्या उदाहरणाला पाहू शकतो. हजारो वर्षापर्यंत तप केलं, एका क्षणामध्ये दिव्य असलेला देह त्यांना प्राप्त झालेला आहे. एका क्षणामध्ये नवरूप प्राप्त करून अनेक जागेंवर जाऊन अनेक प्रकारचे भोग. 10,000 दासी होते हाताखाली.
कोणत्याही गोष्टीला कमी न होते अशा रीतीने अद्भुत रीतीच्या भोगाची प्राप्ती त्यांना झालेला आहे केवळ तपस्याच्या प्रभावाने. आजकाल आपण पाहत असतो की कितीतरी ब्राह्मण लोकांना त्रास आहे, समस्या होत आहेत जीवनांमध्ये. कशासाठी होतात? पहिली गोष्ट, ब्राह्मणामध्ये तपोबल नाही. मी कुणाची निंदा करत नाही, अनेक लोक तप करत असतील, जप होम अनुष्ठान पारायण सर्व काही करत असतील, पण जे करत नाहीत त्यांनी सुद्धा करायला पाहिजे आहे. संध्यावंदन करत नाही. काही लोकांमध्ये तर पद्धत अशी असते, लग्नाच्या मागल्या दिवशी उपनयन, दुसऱ्या दिवशी लग्न, अशा प्रकारची पद्धती आलाच आजकाल. ह्या एका कारणामुळे ब्राह्मण असलेल्या व्यक्तीमध्ये जे ब्रह्मनिष्ठता नावाची जी गोष्ट आहे, तपोनिष्ठता नावाची जी गोष्ट आहे, ते निघून गेली. कारण काय? अगोदरच्या काळामध्ये कसल्याही प्रकारचे व्यसन, कोणत्याही प्रकारचे काहीतरी निमित्त नव्हते ज्याच्याद्वारे एखादा व्यक्ती अन्यत्र डायव्हर्ट होऊ शकतो. आज काय काय नाही मनुष्यासाठी. फोन आहे, टी व्ही आहे, लॅपटॉप आहे, सर्व काही आहे ज्याच्यापासून तो डायव्हर्ट होऊन पूर्णपणे अन्यत्र जे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य सोडून अन्यत्र जातो. कशासाठी? ब्राह्मणामध्ये हे सगळं काही कमी पडायला लागलं तर ब्राह्मणाला तपोनिष्ठता नाही, ब्राह्मणामध्ये तप नाही. जेव्हापर्यंत एखादा व्यक्ती तप जप अनुष्ठान करत नाही, त्याच्यापासून काय लाभ आहे त्याला कळत नाही, तेव्हापर्यंत तो व्यक्ती कधी पण पुढे येऊ शकत नाही. अनेक लोक असतात. ह्याच्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगायचं म्हणलं तर आपण सगळेजण दैवज्ञाकडे जातो. त्या एका ज्योतिष्य सांगणाऱ्या व्यक्तीकडे गेल्यानंतर तो व्यक्ती सांगतो की तुमच्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचा दोष आहे, त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे दान करा, जप करा, होम करा, अशा प्रकारे सांगतात. सांगितल्यानंतर काय करतात? होम करतात का नाही? होम केल्यानंतर तो दोष परिहार होतो का नाही? कशासाठी होतो? तर होमापासून एक पुण्य प्राप्त होत आहे, ते पण एक प्रकारचा तप आहे ना. त्याच्यासाठीच तर त्या एका होम नियमाच्या अनुष्ठानापासून त्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होऊन त्याचे कष्ट दूर होत असतात. प्रतिनित्य जो व्यक्ती घरामध्ये गायत्रीचं अनुष्ठान करत असतो त्या व्यक्तीला काही पण कमी पडत नाही. किती प्रकारचे पाप आहेत एखादा मनुष्य करण्यासाठी? किती प्रकारचे पाप आहेत? कितीतरी. प्रत्येक क्षणाला मनुष्य कितीतरी प्रकारचे पाप करत असतो. ह्या सर्व प्रकारच्या पापांचं प्रायश्चित्त म्हणलं तर एक सदा कालामध्ये भगवंताचे नामस्मरण आणि दुसरं म्हणजे प्रायश्चित्त. नामस्मरण एक प्रकारचं प्रायश्चित्तच आहे. प्रायश्चित्त एक आहे आणि त्याबरोबर ते एक प्रकारचं पुण्य साधनही आहे. पण प्रायश्चित्त म्हणून असं जर बघायला गेलं तर संध्यावंदन हे पण एक प्रकारचा प्रायश्चित्त आहे. बघा मंत्र आहेत ना, सूर्यश्च मामन्यश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम यद्रात्र्यां पापमकारशं मनसा वाचा हस्ताभ्यां पद्भ्याम उदरेण शिष्णा रात्रिस्तदवलुंपतु. हे सगळे मंत्र म्हणतो आपण. किती किती प्रकारचे पाप आहेत, ते सर्व प्रकारचे पाप परिहार होण्यासाठी आपण म्हणत असतो ना. आपल्याला न कळता आपल्या हाती होत असलेले जे कोणते पण प्रकारचे पाप आहेत त्या पापांचा परिहार करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला नियमेन हा मंत्राचा उच्चारण दिननित्य करावं लागेल. करत असलं आपल्याला न कळताच आपले पाप परिहार होते आणि आपल्यामध्ये असलेले दुर्गुण, दुष्टपणा, दुर्विचार ऑटोमॅटिक ते सगळं काही निघून जातात. आपण जास्त काही करायची गरज नाही, कारण का ह्याच्यापासून शुद्धी होत जात असते. त्या दुष्टपणा अथवा दुर्विचार ह्याच्यासाठी अपेक्षित असलेले जे पाप आहे ना ते पाप परिहार होतं. हे पाप जर परिहार झाला
तर त्या पापापासून आपल्याला त्या निमित्ताने येणारे जे कोणते पण दुर्विचार आहेत ते दुर्विचारसुद्धा येत नाहीत, मनुष्य शुद्ध राहतो. हे संध्यावंदनाचा लाभ आहे. संध्यावंदनाच्या बद्दल आपण एखाद्या वेळेस प्रत्येक त्याच्याबद्दल बसून अनेक दिवसापर्यंत त्याच्याबद्दल विचार करून घेऊ की संध्यावंदनाचे लाभ काय, गायत्री जपाचा लाभ काय, कशा रीतीने करावं, त्याच्याबद्दल आपण नंतर विचार करूया. पण सांगण्याचा अभिप्राय काय आहे, ब्राह्मण ह्या शब्दाचा अर्थ काय, ब्रह्म म्हणजे वेद, त्याला धारण करणारा, ब्रह्म म्हणजे गायत्री मंत्र, त्याला धारण करणारा तपोनिष्ठ असलेला व्यक्ती ब्राह्मण आहे. आणि ह्या ब्राह्मण शब्दाचा अर्थच कोणत्या व्यक्तीमध्ये आज राहिलेला नाही आहे. त्याच्यासाठी ब्राह्मण कितीतरी कष्ट घेत आहे, नास्तिक होत आहे, कोणत्याही विषयामध्ये निष्ठा राहिलेली नाही. कुणाला मी टॉन्ट करत नाही अथवा कुणाची निंदा करत नाही, पण वस्तुस्थितीचा जर विचार करायला गेलं तर हे सगळे आज अपेक्षित आहेत. हे ज्या वेळेस एखादा मनुष्यामध्ये पूर्ण येतील, पूर्णपणे जुळून घेईल एखादा मनुष्य ब्राह्मण असलेला व्यक्ती, तर त्यावेळेस तो एकटा नाही, समग्र जगामध्ये कुणाला कोणत्याही प्रकारचे कष्ट येऊ शकत नाहीत. आय चॅलेंज, कोणत्याही व्यक्तीला कष्ट येऊ शकत नाहीत. कशासाठी, तर ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. क्षत्रिय असलेला व्यक्ती युद्ध करतो, युद्ध करण्याद्वारे समग्र देशाचं रक्षण करत असतो. वैश्य असलेला व्यक्ती व्यापाराद्वारे समग्र जगाचं रक्षण करतो. तर ब्राह्मणाचं काय कर्तव्य आहे, तप करणं. तप करण्याद्वारे एखादा ब्राह्मण असलेला व्यक्ती समग्र जगासाठी उपकारक होऊ शकतो. ब्राह्मण काय करणार, जप करत बसतो, जगाला काय त्याच्यापासून, त्याने केलेले जे तपस्या आहे त्या तपस्यापासून, त्या पुण्यापासून समग्र जगाचे रक्षण होत असते. उदाहरण सांगू का, ऋष्यशृंग आहे, अद्भुत असलेले ब्रह्मचर्य धारण करून सदाकालामध्ये तप करत असलेला व्यक्ती, ज्यावेळेस त्याला राज्याला, लोमपाद नावाच्या राजाच्या राज्याला बोलवलं गेलं, तो पाय ठेवलं, कितीतरी वर्षापर्यंत दुर्भिक्षा झाली होती. ज्यावेळेस तो त्या राज्यामध्ये पाय ठेवलं की लगेच तक्षणामध्ये पाऊस येतो म्हणतात. कशासाठी, त्याच्या तपस्याच्या, ब्रह्मचर्याचा प्रभाव आहे. हे सगळं काही ब्राह्मणामध्ये असलेले गुण आहेत. ब्राह्मण असलेला व्यक्ती जे काही पण करायचं आहे, त्याचे कर्तव्य आहेत, ह्या कर्तव्याला सोडून अन्य असलेल्या सर्व प्रकारचे कार्य करत असतो. ह्या कारणाने ब्राह्मणामध्ये कसल्याही प्रकारचा तेज अथवा सामर्थ्य हे कोणतं राहिलेलं नाही. ते जर केलं तर आज आपणही क्षेमाने राहू शकतो, समग्र जगही शांतीने राहू शकतो. अशा प्रकारचा एक विचार ह्या कर्दम प्रजापतीच्या तपस्येच्या प्रभावाने हे जे कोणते पण भोग करत आहेत ह्याच्याद्वारे आपण समजून घेऊ शकतो. समजून घेणं फार आवश्यक आहे. यानंतर ज्या वेळेस त्या कर्दम प्रजापतीने ह्या सर्व प्रकारचे भोग स्वतःच्या पतीबरोबर केल्यानंतर शेवटी काय झालं, एका दिवशी काय झालं, अनेक मुली प्राप्त झालेल्या आहेत. 60 पुत्री संतान त्यांना प्राप्त झालं आहे. संन्यास घेतो म्हणून म्हणाले कर्दम प्रजापती. त्यावेळेस म्हणले की मी संन्यास घेतो म्हणले की पत्नी म्हणते तुम्ही संन्यास घेतो म्हटला तर आमच्या वंशाचं काय व्हावं, एवढे सगळे मुली जन्माला आलेले आहेत त्यांचं काय व्हावं. अशा प्रकारे विचार केल्यानंतर त्यांनी जे पूर्वामध्ये जे भगवंताच्या अवताराचा विषय होता त्यांनी त्याचा प्रस्ताव केला. भगवंताने अवतार करतो अशा प्रकारे सांगितलेलं आहे, काही काळजी करू नकोस. आणि सर्व पुत्रींचे लग्न त्यांनी करून दिल्यानंतर शेवटी कपिला नामक परमात्म्याचा अवतार झाला. अद्भुत असलेले तेजस्वी असलेले त्याचे स्वरूप पाहिलं की त्यानंतर कर्दम प्रजापती घर सोडून निघून गेले, संन्यास ग्रहण केला. कशासाठी, एक गोष्ट सांगतात, जर मी घरामध्ये असलो तर तू माझा मुलगा आहेस अशा प्रकारे मी समजू शकतो. समजूत काय होणार आहे, मुलगाच आहे ना, मुलगा नाही. देवाला कधी पण मुलगा समजायचं नसतं, देवाला कधी पण आपण मुलगा समजायचं नसतं, चुकीची गोष्ट आहे. मुलगा म्हणून समजलं तेच तर बंधन आहे ना. यशोदा देवकी देवीने भगवंताला माझा मुलगा अशा प्रकारे समजला, पण त्याला कधी पण परमात्मा अशा प्रकारे उपासना केलीच नाही. त्याच्यासाठी तेच तर फरक आहे. ही भावना की तू माझा मुलगा आहेस हे यायच्या आतच अगोदर मी हे घर सोडून निघून जातो म्हणून विचार करून सुंदर रीतीने त्या भगवंताचं स्तोत्र करून त्या भगवंताच्या द्वारे अनेक प्रकारचे तत्वोपदेश घेऊन लगेच निघून गेले.
निघून गेल्यानंतर आता खरा भाग सुरू होणार आहे. आतापर्यंत मी सांगितलेलं जे आहे पूर्णपणे उपोद्घात आहे, उपोद्घात आहे, प्रास्ताविक आहे. तर आता सध्याच्याला ज्याच्यासाठी आपण हे भाग आरंभ केला आहे तर त्याच्याबद्दल आता सुरू होत आहे. राजोवाच, राजा म्हणत आहे, कपिलस्तत्वसंख्याता भगवान आत्ममायया जात स्वयमजः साक्षात आत्मप्रज्ञप्त ये नृणाम. मनुष्यांना तत्वज्ञानासाठी स्वयं जन्मरहित असलेला भगवान त्यांनी जन्म घेतला आहे, स्वतःच्या इच्छेने जन्म घेतला आहे. तत्वसंख्याता, तत्वसंख्यान अशा प्रकारे म्हणतात. सांख्यशास्त्र अशा प्रकारे, सांख्यशास्त्र हे एक प्रकारचं मोक्षासाठी उपयोगी असलेलं एक शास्त्र आहे. प्रथम स्कंधामध्ये भागवत तात्पर्यामध्ये एक गोष्ट मध्वाचार्य सांगतात की तत्वशास्त्र म्हणजे सांख्यशास्त्र नावाचं एक सांख्यशास्त्र जे आहे आज आपण पाहतो की सांख्यकारिका अशा प्रकारे म्हणतात. हे सांख्यशास्त्र मोक्षकारक आहे अशा प्रकारे म्हणतात. पण एक गोष्ट आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. हे जे सांख्यशास्त्र जे आज आपल्याला उपलब्ध आहे हे खरं सांख्यशास्त्र नाही आणि ह्याच्यापासून आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. आजचं जे सांख्यशास्त्र आहे आपल्याला उपलब्ध होत असलेला तो सांख्यशास्त्र म्हणजे प्रकृती, जड प्रकृती जी आहे त्याच्या प्रभावाने आपण मुक्तीला पावत असतो अशा प्रकारे त्याचा सिद्धांत आहे. पण अशा प्रकारे कोणत्याही सांख्यतत्वाचा सिद्धांत नाही. शुद्ध असलेला देशाने सांगितलं आहे. आणि ज्यावेळेस कपिल नामक परमात्माचा अवतार झाला त्यांनी नावाच्या एका शिष्याला तत्वोपदेश केला. करेक्ट जवळजवळ 1000 वर्षानंतर अजून एक व्यक्तीने जन्म घेतला, असुराने जन्म घेतला, त्याचं नाव होतं कपिल. त्यांनी सांख्यशास्त्राची रचना केली आणि अजून एक आसुरी नावाच्या अजून एका असुर शिष्याला त्यांनी ह्याचा उपदेश केला. अशा प्रकारे मध्वाचार्य एकादश स्कंधामध्ये पहिल्या स्कंधामध्ये याच्याबद्दल कपिल नामक परमात्म्याच्या अवताराच्याबद्दल माहिती देतात. तर खरं तत्वसंख्यानं सांख्यशास्त्र नावाची जी गोष्ट आहे ते सांख्यशास्त्र आज जे आपल्याला उपलब्ध आहे ते उपलब्ध असलेले सांख्यशास्त्र नाही अशा प्रकारे सांगतात. तर सांगण्याचा अभिप्राय काय आहे म्हणजे हे जे सांख्यशास्त्र आहे सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी भगवंतानी अवतार घेतला आहे. यानंतर अवतार घेतल्यानंतर त्यांनी जे कोणते पण प्रकारचे उपदेश केलेले आहेत ते सगळे उपदेश मला तुम्ही सांगा अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. शुकोवाच द्वैपाय सकश्चैवं मैत्रेयो भगवांस्तथा प्राहैनं वैदुरं प्रीतः अन्वीक्षिक्यां प्रचोदितः. याच प्रकारचा प्रश्न विदुरांनी मैत्रेयांना सुद्धा केला आणि त्यांनी सुद्धा हे गोष्ट सांगायला आरंभ केली आहे. पेतरी प्रस्थितेरण्यं माधुप्रियचिकीर्ष्या तस्मिन् बिंदुसरे वाचित भगवान कपिल किल. बिंदू सरोवराच्या जवळ कपिल नामक परमात्मा स्वतःच्या आईच्यासाठीच त्यांनी अवतार केला होता तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी आणि तिथेच तो बसलेला आहे. भगवान त्या बिंदू सरोवराच्या जवळ बसलेला आहे. तत्वमार्गाचा प्रदर्शन करण्यासाठी बसलेल्या त्या भगवंताच्या जवळ त्यावेळेस देवहूती आली आहे. येऊन त्यांनी प्रार्थना करायला आरंभ केली की निर्विण्णाति तरांभूमन असदंद्रिय तर्पणात येन संभाव्यमानेन प्रपन्नांधंतम प्रभो. स्वामी देवा कपिला तुला नमस्कार करत आहे. काय सांगावं माझ्या संसाराची गती तुला. असदिंद्रिय तर्पणात, असदिंद्रिय तर्पणात असत्य असलेल्या इंद्रियांचा तर्पण करण्यापासून अशा प्रकारे काही लोक म्हणतात असत्य इंद्रिय नाही. ज्या इंद्रियांपासून कसल्याही प्रकारचा प्रयोजन नाही म्हणजे आपण डोळ्यापासून नको असलेले सर्व प्रकारच्या वस्तूंचा भोग केला ना तर हे एक असद इंद्रिय तर्पण झालं. डोळ्यापासून काय काम करायला पाहिजे होतं खरं तर ते न करता आपण उरलेल्या 100 प्रकारचे जर कामं करत असलो तर ते इंद्रियांना पोषण केल्यासारखं झालं पण कधी पण त्याच्यामध्ये काही पण अर्थ नाही. ह्या कारणाने
ती देवहूती म्हणत आहे, निर्विण्णा. पाऊस झाला. ह्याला म्हणतात उपरती म्हणतात. उपरती म्हणजे विषयालम बुद्धी अशा प्रकारे शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आपण एखाद्या विषयाचा भोग करतो. भोग करत असताना कितीपर्यंत त्याचा भोग करू शकतो, किती करणार. एक्झाम्पल, उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलं तर आपण बघूया की घरामध्ये आपण रोजचं इडली करून खाऊया. एकच प्रकारचं जेवण रोजचं करूया. एकही दिवस नसो, सकाळी उठलं की तेच, दुपारी पण तेच, संध्याकाळी तेच, रात्री तेच, जेव्हा बघल तेव्हा तेच, दुसरं काहीच नाही. अशा प्रकारचं जेवण आपण करूया. काय होईल, काय होऊ शकतंय. एट लास्ट त्याच्यावरची जी आपली रुची आहे ती जाते, निघून जाते. ह्या प्रकारची स्थिती होते मनुष्याला. तर हे अशा प्रकारची स्थिती देवहूतीला प्राप्त झाली आहे. एखादा व्यक्ती एखादा काहीतरी खात असतो. खात असताना काय होतंय ना, ह्याला जिह्वा म्हणतात, रसनेंद्रिय अशा प्रकारे म्हणतात. तर हे काय म्हणते, आण अजून घे, अजून खा. कारण काय, जिह्वाला रुची पाहिजे आहे. त्याच्यासाठी ते काय म्हणते, खात जा खात जा म्हणते. नवीन नवीन प्रकारची रुचिकर असलेल्या पदार्थांचा आस्वादन ह्याला होत आहे. त्याच्यासाठी ही रसना जिह्वा काय म्हणते, अजून पाहिजे म्हणत जाते. पण शेवटी आपला हिताहित विचार आपल्या हातात असते. हे जे आहे उदर आहे तो म्हणतो की बस झाला, आता भरून गेला आहे. इंद्रिय काय म्हणतात ते जर ऐकत गेलं तर आज नाही उद्या आपल्याला त्याच्याबद्दल कळतं. डोळे म्हणतात फोन बघा, व्हॉट्सअप बघा, फेसबुक बघा, सिनेमा बघा, व्हिडिओ बघा, काही पण बघा, बघत राहा म्हणतात. बघितलं तर काय होतंय, आजकाल बघत आहेत. लहान ह्याच्यामध्ये आपण पाहत असतो की लहान मुलं कधी पण आईवडिलांना त्रास द्यायला नको ह्या एका कारणासाठी लोक काय करतात, मुलांच्या हातामध्ये फोन देऊन टाकतात. तर काय स्थिती झालेली आहे त्यांची, म्हणजे अक्षरशः डोळ्याचे 12 वाजले, डोळे खराब होऊन गेले. अशा प्रकारची स्थिती कितीतरी लोकांच्या मुलांमध्ये आपण आज पाहत आहेत. कशासाठी, हे काय म्हणतात, बघत राहा म्हणतात. त्याचा परिणाम पुढे काय होणार आहे त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. हे जे म्हणतं ते विचार करत नाही. निर्विण्णाचे तराम भूमन असदेंद्रिय दर्पणात. कानाला सुंदर असलेलं, छान ऐकायला मस्त असलेलं हेडफोन ठेवून घेतला, फार मोठं गाणे ऐकला, धिंगाणा धिमधाम ऐकला, जोरात आवाज जेवढं जोरात असेल तेवढं मस्त अशा प्रकारे विचार करून. मी कुणाचं टॉन्ट करत नाही, मी निंदा करत नाही, पण उदाहरणार्थ मी काही गोष्टी सांगत आहे. कशा प्रकारे इंद्रियाद्वारे मनुष्याला त्रास होत असतो, हानी होत असते, ह्याच्याबद्दल मी विचार करत आहे, दुसरं काही नाही. कोणाची निंदा करणं माझा उद्देश नाही. तर हे जे कान आहेत, गाणे ऐकतात, सगळं काही लाऊडस्पीकर जोरात आवाजाने ऐकावं अशा प्रकारे म्हणतात. पण त्याच्यापासून ह्याच्यामध्ये जे होत असलेले त्रास आहेत त्याच्याबद्दल मात्र कोणी जास्त विचार करत आहे. थोड्या याच्यानं काय होणार आहे अशा प्रकारे म्हणतो. हे जे आहे हेच त्या व्यक्तीच्या घातक असलेले, त्या व्यक्तीला घातक होत असते. तोंड म्हणतो, जिह्वा म्हणते खा, डोळे म्हणतात बघत राहा, कानं म्हणतात ऐकत राहा. स्पर्शनेंद्रियाला तर स्पर्श, आरामदायक असलेला स्पर्श असला तर ते सुद्धा पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5 प्रकारचे विषय जे आहेत, ह्या 5 प्रकारच्या विषयांचा भोग करत असताना व्यक्तीला अंगावर भान नसतंय. भान नसल्यामुळे भोग करत जातो. ह्याचा परिणाम काय आहे त्याच्याबद्दल विचार करत नाही मनुष्य. परिणामवशात काय होतंय ना, एखाद्या दिवशी त्याची डोळ्याची शक्ती कमी होऊन जाते, कानाची शक्ती कमी होऊन जाते, रोग होतात काही पण खाल्ल्यामुळे.
BP, डायबिटीस अशा प्रकारचे रोग होतात आजकालच्या खाण्यामुळे. कोलेस्ट्रॉल वाढतं. हे सगळे प्रकारचे विकार कशासाठी होतात? फक्त इंद्रियांची जी लोलुपता आहे त्याला पोषण करत जातो मनुष्य. त्याच्यासाठी मनुष्याला हे सगळे प्रकारचे विकार होत असतात. त्या गोष्टीबद्दल देवहूती भगवंताला प्रार्थना करत आहे. निर्विण्णातितराम भूमन पूर्ण असलेला भगवंता, देवा तू पूर्ण आहेस, मी पूर्ण नाही. बघा भागवतामध्ये एक आपण विशेष सदाकालामध्ये पाहू शकतो की कशा प्रकारचे शब्दाचा प्रयोग केला जातो भागवतामध्ये. कशा प्रकारचा शब्दाचा प्रयोग केला. आता एक प्रसंग आहे. ह्या प्रसंगामध्ये भूमन अशा प्रकारे शब्दाचा प्रयोग देवहूती करत आहे प्रार्थना करत असताना. भूमा अशा प्रकारच्या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण, सर्वतः, सर्व गुणाने, सर्व रीतीने सुद्धा पूर्ण आहे. अपूर्णता नावाची गोष्टच नाही भगवंतामध्ये, दोषच नाही. अशा प्रकारची पूर्णता तुझ्यामध्ये आहे देवा, माझ्यामध्ये ती पूर्णता नाही. ह्याच कारणामुळं मी काय करतो, इंद्रियांपासून भोग करत असतो. काहीतरी कमी आहे. देवाला भोग करायची गरज नाही, कारण तो पूर्ण आहे. देवस्यैष स्वभावोयम आप्तकामस्य का स्पृहा म्हणतात. आप्तकाम जे त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे ते सगळं काही देवाने प्राप्त करून घेतलेलं आहे म्हटल्यानंतर त्या भगवंताला कशाची गरज आहे? कशाचीच गरज नाही. तरीसुद्धा पण मनुष्याला तसं नाही. न माहीत असलेल्या गोष्टी कितीतरी आहेत, न प्राप्त केलेल्या गोष्टी कितीतरी आहेत. त्याच्या विषयामध्ये अशा प्रकारची अपेक्षा नाही, दुराशा त्याच्यामध्ये प्राप्त होत असते. परिणामवशात दुःख त्याला भोगावं लागतं. निर्विण्णा अतितराम भूमन, पूर्ण स्वरूपी असलेला भगवंता असदिंद्रिय तर्पणात. हे जे इंद्रिय आहेत ना, असत म्हणतात. असत म्हणजे ज्याच्यापासून मला कसल्याही प्रकारचं सुख नाही, दुःख होणार आहे अशा प्रकारच्या पदार्थापासून मला दुःख आहे, सुख आहे अशा प्रकारे हे इंद्रिय मला दाखवतात. असदिंद्रिय तर्पणात. ज्याच्यापासून मला सुख नाही अशा प्रकारच्या पदार्थापासून सुख आहे अशा प्रकारे पूर्णपणे मला हे इंद्रिय दाखवत असतात. ह्या एका इंद्रियाचं पोषण मी केलं. किती पोषण केलं? फार पोषण केलं. जे जे सांगितलं ते सगळं केलं. ह्या इंद्रिय रूपी असलेल्या अग्नीमध्ये मी तुपाची आहुती एकानंतर एक टाकत गेले, पण त्या इंद्रियांना कधीच तृप्ती झाली नाही, आशा मात्र कमी झाली नाही. त्याच्यासाठी म्हणतात तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. आशा नावाची गोष्ट कधीच कमी होत नसते. एक गोष्ट आपण वामन चरितामध्ये आपण ऐकत असतो. वामन रूपी असलेल्या भगवंताने बलीच्या समोर याचना केली की त्रिपाद भूमी मला पाहिजे आहे, 3 चरणाच्या एवढी मला भूमी पाहिजे आहे. अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना त्यावेळेस राजा बलिचक्रवर्ती काय कसला क्षुद्र बालक आहेस, कशी क्षुद्र असलेली बुद्धी आहे तुझी. समग्र जगाचा राजा मी तुला करू शकतो, 3ही लोकांचा अधिपती, एकमेव अधिपती तुला मी करू शकतो. अशा प्रकारचे सामर्थ्य माझे आहे. माझ्यासमोर येऊन तू 3 पादभूमी पाहिजे अशा प्रकारे विचारतोस. लाज वाटत नाही तुला? चांगलं काहीतरी विचारून घे. तू नाही, तुझे वंशामध्ये 10 तुझ्या पुढचे पिढीपर्यंत कमी पडू नये अशा प्रकारचे ऐश्वर्य मी तुला देऊ शकतो. एवढं असताना सुद्धा 3 पादभूमी पाहिजे अशा प्रकारे विचारतोस. चांगलं काहीतरी विचारून घे. समग्र 3ही लोकांमध्ये एकमेव सार्वभौम असलेला व्यक्ती मी आहे. अशामध्ये कमी करून घेऊ नको, सांग, विचार म्हणल्यानंतर त्यावेळेस वामन रूपी असलेला देवानी सांगितलेली एकच गोष्ट आहे. आशा एका अग्नीसारखी आहे, त्याच्यामध्ये जेवढं तूप आपण घालत जातो तेवढं जास्त ती प्रज्वलित होत जात असते. हे काय गोष्ट बोलतोस तू? बालिश असलेली गोष्टी बोलत आहेस तू. अशा प्रकारे देवाच्या समोर, वामन परमात्म्याच्या समोर ज्यावेळेस तो बोलतो, बलिचक्रवर्ती बोलतो, तर देव त्याला एकच गोष्ट म्हणतो, 3ही लोकाची पदवी तुला प्राप्त झालेला आहे ना, मग 100 अश्वमेध यज्ञ कशासाठी करत आहेस तू? ह्या अश्वमेध यागापासून तुला काय मिळणार आहे? अवाक होऊन जातो बलिचक्रवर्ती.
त्याच्यासाठी आशा नावाची जी गोष्ट आहे, ती आशा नावाची गोष्ट मनुष्याला दुःखकारक होत असते, पण कधी पण त्याच्यापासून कोणत्याही व्यक्तीला सुख नाही. त्याच्यासाठी आशा कमी ठेवावी, परिमित ठेवावी. आशा अशा गोष्टीवर जास्त असावी ज्याच्यापासून आपल्याला आज नाही, कितीतरी काळांतरामध्ये सुद्धा त्याचा लाभ होऊ शकतो. तप करण्यासाठी आशा असावी. तप करत असताना कोणत्याही व्यक्तीला कमी आहे, कमी पडत आहे अशा प्रकारे विचार करावा. विद्यार्जन करत असताना कितीही विद्यार्जन केलं तरी हे कमी आहे अशा प्रकारे विचार करायला पाहिजे. अशा प्रकारचे काही गोष्टी आहेत ज्याच्या विषयामध्ये आपण कमी करून घ्यायचे नाही, पण सदाकालामध्ये इतर आशा ज्याच्यापासून आपल्याला आज नाही उद्या हानी होऊ शकते, त्या सर्व प्रकारच्या आशांना आपण कंट्रोल करायला पाहिजे. इंद्रियांपासून, इंद्रिय म्हणत असतात बघत जा, ऐकत जा, खात जा, वास घेत जा, अनुभव करत जा, अशा प्रकारे म्हणतं इंद्रियाचे ऐकायचं नसतं. त्याचं जर ऐकलं आज नाही उद्या आपल्याला दुःख होते. आज जगामध्ये किती प्रकारचे रोगिष्ट असलेले लोक नाहीत. कशासाठी? इंद्रिय जे सांगतात ते ऐकतात. इंद्रिय जे सांगतात ते ऐकतात, कंट्रोल नसतं त्याच्यासाठी. तर तेच गोष्ट देवहूती म्हणत आहे, निर्विण्णातितरांभूमन असदिंद्रिय तर्पणा. ह्या इंद्रियांनी जे सांगितलेलं आहे त्या प्रकारे सर्व प्रकारचे भोग मी केलं तर परिणामवशात मला काहीच मिळालेलं नाही. त्या परिणामाच्या रूपामध्ये मला काहीच मिळालेलं नाही. मग कशासाठी मी भोग करायचं? जे मला ह्या इंद्रियांपासून प्राप्त करून घ्यायचं होतं ते मात्र मी प्राप्त करून घेतलं नाही. इतर सर्व प्रकारचे जगाचे व्यापार मी केले नाहीत. येन संभाव्यमानेन प्रपन्ना अंधंतमः प्रभो. बघा, एक गोष्ट सांगतात, जेव्हापर्यंत डोळे आहेत ना तेव्हापर्यंत सगळं काही आहे. एकदा डोळे गेले तर त्यानंतर काहीच नाही. जेव्हा डोळे धड आहेत, कानं धड आहेत, श्रवण करावे, जे बघायचं आहे ते बघून घ्यावं. जे आपल्याला देहामध्ये जेव्हापर्यंत शक्ती आहे तेव्हापर्यंत आपण साधन करून घ्यावं. ज्यावेळेस हे देह निघून जाईल, देह निघून गेल्यानंतर परत काही पण आपल्याला मिळणार नाही. एक गोष्ट गरुड पुराणामध्ये एक गोष्ट सांगतात, त्याच्याबद्दल मी सांगतो. ते एक गोष्ट सांगून आपण आजचा भाग संपवण्याचा प्रयत्न करू, संपवण्याचा विराम घेतो. संपद स्वप्नसंकाशाः यौवनमायुष्यम कस्य स्यात् ज्ञानतो धृतिः. मनुष्याला संपत्ती नावाची गोष्ट आहे. ही संपत्ती काय करते, संपत्ती कशी आहे, त्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतात गरुड पुराणाची. संपद स्वप्नसंकाशाः. स्वप्न पाहत असतो मनुष्य. स्वप्न मनोरथ अशा प्रकारे त्याला म्हणतात. स्वप्न पाहत असतो. स्वप्न म्हणजे काय आहे? एखादा व्यक्ती बघतो, मी राजा आहे, मी सर्व प्रकारचे ऐश्वर्याचा भोग मी करत आहे, सार्वभौम आहे, कितीतरी हाताखाली चाकर आहेत, मोठं घर आहे. ब्राह्मण असलेला व्यक्ती ब्राह्मणाच्या त्याच्या बुद्धीच्या अनुसार आणि त्याचं स्वप्न तो बघतो. अजून एखादा व्यक्ती अजून एका रीतीने स्वप्न पाहत असतो. ह्या प्रकारे हे जे कोणते पण प्रकारचे स्वप्न आहेत, स्वप्नामध्ये ज्या प्रकारे अनेक प्रकारच्या गोष्टी तो बघत असतो, पण ते कोणत्याही गोष्टी खरे नसतात. एकदा जागा झाला ते सगळं काही निघून जातं. एकदा जाग आली की सगळं काही निघून जाते. आपल्याला सगळ्यांनाही अनुभव असणार आहे ह्या गोष्टीचा. एक नाही अजून एक प्रकारची स्वप्न आपण बघितलेलंच असणार आहेत. पण स्वप्नापासून बाहेर आल्यानंतर पाहिलं तर काय नाही, राजा नाही, काय नाही, झिरो. स्वप्नामध्ये हिरो, स्वप्नाबाहेर मात्र झिरो. अशा प्रकारे मनुष्याची गती असते. मनुष्याची संपत्ती अशा प्रकारे असते. आहे अशा प्रकारे वाटते, आहे म्हणेपर्यंत हात घसरून ते हात सोडून निघून गेलेली असते संपत्ती. आज आपल्या हातात आहे, दुसरं अजून कोणाच्या तरी हातात असते. संपद स्वप्न संकाशाः. त्याच्यासाठी स्वप्न सारखे अनित्य आहे, नश्वर आहे संपत्ती. यौवनम कुसुमोपमम. आजकाल यौवनावर, रूपावर कितीतरी लोक कितीतरी खर्च करतात. काय की नाही ते सगळे कामं करत असतात. पण हे जे आहे
यौवनम कुसुमोपमा. सकाळी एखाद्या फ्लावर हाऊसमध्ये आपण फुलं ठेवतो, देवाला फुलं वाहत असतो. दुसऱ्या दिवशी त्याला काढत असताना त्या फुलाची हालत काय झालं असते. मागल्या दिवशी आपण त्याला चढवताना ज्या प्रकारे असं आज पण तसंच असतं का ते फुल. त्याच्यामध्ये असलेलं जे उमळलेलं जे फुलं असतात त्याच्यामध्ये असतो तो सुद्धा निघून जातो, काहीच राहत नाही. यौवनम कुसुमोपमम. त्या प्रकारे यौवन आहे. आज आहे, 10 वर्ष आहे, 15 वर्ष आहे, 20 वर्ष आहे, त्यानंतर क्रमेण एक 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 जातच असतं, काही पण राहत नाही. यौवनम कुसुमोपमम तडिच्च फलम आयुष्यम. आयुष्य आहे, बघून घेऊत आज नाही उद्या करता येईल, त्याला काय नाही म्हणतात, नाही म्हणतात. कबीरदासनी एक सांगितलेली एक दोहा मला आठवण येत आहे. काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होय गो, बहुरी करे गो कब. फार सुंदर असलेली गोष्ट आहे. हेच गोष्ट गरुड पुराणामध्ये सांगितलेली पण गोष्ट आहे. नंतर करतो अशा प्रकारे विचार करू नका. नंतर करणार, ज्यावेळेस मला टाईम मिळेल त्यावेळेस करतो, नाही. श्वकार्य मध्य कुर्वीत पूर्वान्हे चापरान्हिकम. उद्या करायचं म्हणून विचार केलेलं आजच करा. पुढं करायचं म्हणून विचार केलेला आत्ताच करून टाका. विचार करत बसू नका. नाही मृत्यू प्रतीक्षेत कृतम बाप्यचा वा कृतम. मृत्यू येऊन कधी आपल्याला ओढून घेऊन जाईल कोणाला माहीत आहे का? गॅरंटी आहे काय? कोणालाच गॅरंटी नाही. कोणीतरी गॅरंटी देताल का? मी तर देत नाही, मला तर माहीत नाही. कोणीतरी गॅरंटी देऊ शकतंय मी एवढ्या वर्षापर्यंत निश्चितपणे मी जिवंत राहीन? कोणीतरी गॅरंटी देऊ शकतंय? धर्मराजाच्या जवळ एकदा एक गरीब असलेला ब्राह्मण आला होता. त्या गरीब ब्राह्मणाने विचारलं, त्या गरीब ब्राह्मणाने म्हटलं, राजा मला उद्या माझ्या पुत्राचं उपनयन करायचं आहे, त्यासाठी धनाची आवश्यकता आहे, थोडं दे म्हणलं. तर तो राजा म्हटला उद्या देतो. तक्षणामध्ये भीमसेनाने ती गोष्ट ऐकली. भीमसेनाने गोष्ट ऐकली की तिथं असलेला मोठा डंका, त्याने जोर जोरात ती घंटी वाजवायला सुरू केली. डंका वाजवला. वाजवल्यानंतर ते पाहिल्यानंतर त्यावेळेस एक गोष्ट सांगतात. भीमसेनाने सांगितलेली गोष्ट, मला जगामध्ये सगळ्यात बुद्धिमान असलेला, अक्कलवान असलेला व्यक्ती सापडला. फार मोठा व्यक्ती सापडला. काय झालं रे, असं काय झालं म्हटलं. तर कोण आहे तो व्यक्ती? म्हटलं तोच आहेस. म्हटलं काय, तुला ह्या गोष्टीची गॅरंटी आहे ना? उद्या सकाळपर्यंत मी जिवंत राहीन, ह्या गोष्टीची गॅरंटी तुला आहे ना? त्याच्यासाठी फार मोठा व्यक्ती मला सापडला, अशा प्रकारे मला वाटलं, अशा प्रकारे म्हणतो. म्हणजे सांगण्याचा अभिप्राय काय आहे? आयुष्य आहे, हे आयुष्य आहे, जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत आहे. एका क्षणामध्ये ते आयुष्य निघून गेलं. तडिच्च फलम आयुष्य. आपल्याला परत ते आयुष्य येणार नाही. पुढं गेलेला काळ परत येणार नाही. टाईम वेस्ट केला. आज टाईम आहे, उद्या टाईम नाही. कुणाला माहीत कधी काय आहे, कधी काय नाही. मनुष्याला तर हे वाटतच आहे की, हे वाटतच असते की नाही मी नंतर करून घेतो, पुढं करून घेतो. पुरंदरदासांची अनेक प्रकारचे गाणी आहेत ज्याच्यामध्ये फार सुंदर रीतीने त्याने वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस यमदूत येतात, यमदूत आल्यावेळेस त्यांच्यासमोर म्हणा, नाही उद्या मी अशा प्रकारे एका माझ्या संबंधींचं एक लग्न आहे, पुढे अजून एका माझ्या मुलाचं उपनयन आहे, परवाच्या दिवशी माझ्या घराची वास्तुशांती आहे. यमदूत आल्यानंतर सांगा त्यांना, त्यांनी ऐकतील तुमचं. अशा प्रकारे म्हणलं तर म्हणजे सांगण्याचा अभिप्राय काय आहे? म्हणजे काही पण निमित्त सांगा, कोणी पण तुमच्यासाठी थांबणार नाही आहे. ज्यावेळेस तुमचा टाईम येईल तुम्हाला घेऊनच जाईल, म्हणजे आपल्याला सर्वांना घेऊन जाईल. त्याच्यासाठी सांगण्याचा अभिप्राय काय आहे? ज्यावेळेस समय आहे ह्या इंद्रियांचा उपयोग करून आपण करून घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस सगळं टाईम निघून जाईल, टाईम संपून जाईल, टाईम आपल्या हातापासून पूर्णपणे पुढं जाईल, त्यावेळेस आपण काही करू शकणार नाही. त्याच्यासाठी टाईमचा उपयोग आणि ह्या इंद्रियांचा उपयोग आपल्या साधनासाठी आपण करायला पाहिजे. अशा प्रकारचा संदेश आपल्याला ह्या एका श्लोकाद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे. प्रार्थना करत आहे देवहूती, ह्या इंद्रियांचं पोषण मी केले, कितीतरी केले म्हणजे ते जे म्हणतात ते सगळं काही मी केलेलं आहे. काही पण कमी पडू दिलेलं नाही.
कमी पडू दिलं नाही, पण त्याला काही पुरलं नाही. कमी न पडू देण्यासारखं मी केलं, पण त्याला सगळं काही कमीच पडलं. अंगम गलितम, शंकराचार्य म्हणतात, फार सुंदर असलेला श्लोक आहे, आठवण आलं त्याच्यासाठी सांगत आहे. अंगम गलितम, अंगामध्ये शक्ती नाही, अंग सगळं गळून गेलेलं आहे. पलितम मुंडम, डोक्यावरचे सगळे केस ओढून गेले. दशद विहीरम जातम तुंडम, तोंडामधले सगळे दात यात गृहीत मध्ये दंड घेऊन चालत जातो. तदपि न मुंचत्याशा पिंडम, एवढं करूनही कधी पण अपेक्षा नावाची गोष्ट कमी होत जात नाही. हे मनुष्याची स्थिती आहे. इंद्रिय हू म्हणत असतात, हुंकार देतात, पण त्याचं कंट्रोलमध्ये ठेवणं आपल्या हातामध्ये आहे. त्याची लगाम आपल्या हातामध्ये आहे. या कारणाने ह्या इंद्रियांचं पोषण मी करत आले आतापर्यंत, त्यांना तृप्ती झाली नाही. त्याच्यासाठी शेवटी मी विचार केला, निर्विण्णा, बस झालं अशा प्रकारे वाटत आहे. वैराग्य येत आहे. त्याच्यासाठी मी तुझ्याकडे आलेला आहे. उपदेश मला, ह्या एका विषयाचा उपदेश मला कर, अशा प्रकारे भगवंताच्या चरणी. ही अनेक गोष्टी पुढे आहेत. आपण उद्याच्या दिवशी त्याच्याबद्दल ऐकण्याचा प्रयत्न करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृतप्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः. कर्मण्यसो हरावेवं विष्णोः स्तुतिकरः सदा. कायेन वाचा मनसा इन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि यन्नामदः. अक्षरो योजरः सर्वदैवामृतः क्षिगं यस्य विश्वं सदा जादिकं. प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डनम्. अनेन भावि यत्पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम. यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रीयतां प्रीतये बालं विष्णुर्मे परमः सुहृत्. श्रीकृष्णार्पणमस्तु.